श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा अनोळखी लोकात राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं. स्वाभिमानाचं लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं. कारण काहीही नसतं तेव्हा अभाव नडतो, थोडेसे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळंच असतं तेव्हा स्वभाव नडतो. तर इथं काय चाललं आहे, विरेन आईला मदत करायला, म्हणजे हे आईचं जरा काम सुरळीत लावून दिलं आणि आईला ते देवीच्या सवासणी असल्यामुळं परडी धुवायची होती आणि मग विरेनला तिथं उभा केला पाईप धरून. तर तिथं शाण्यासारखा तो उभा राहिला, पण त्याला तारणमधनं थोडंसं पाण्यात खेळायचं होतंच आणि त्याला जरा मज्जा वाटते पाईपनं पाणी धरून. सगळीकडं गावाकडं अशी बकेटं वगैरे भरलेले असतात ते करायला, त्यातून मधनं त्याचा पण काहीतरी खेळ चाललेला असतो बाटले घेऊन. आणि हे सगळं करत असताना ह्यांना लावलं कामाला आणि मला जरा एक बाहेर काहीतरी वाजतंय म्हणून ते पण बघायचं होतं. आणि मी इकडं डाळ शिजत घातली आणि एक नवरा पाया पडायला आला होता. म्हणजे गावाकडं कसे गावदेव असतात ना, त्याला सगळे घोड्यावरनं वगैरे पाया पडायला येतात. तर ते आवाज आला म्हणून मी पटकन बाहेर गेले. पण हिथं मला, म्हणजे मी आत्ता म्हणले तसं, म्हणजे अनोळखीच आहे पण ते बघण्याची मला खूप मज्जा वाटली. कारण नवरा पाया पडायला होता, मग नवऱ्याच्या मागण्यात ज्या असतात करवल्या त्या कशा आपल्या नादातच असतात, त्या त्यांच्या मेकअपवर लक्ष ठेवून असतात. आणि घोडावाला घोडा धरून असतो, म्हणजे ज्याचं त्याचं काम किती महत्त्वाचं असतं बघा. नवरा थोडासा टेन्शनमध्ये होता, त्याचं पण मला खूप गंमत वाटत होती. घोड्यावर बसलेला आणि घोडा थोडासा डान्स करत होता आणि त्याच्यात मध्येच हा फोटोवाला होता ना, कॅमेरा धरून इथं उभा राहू का तिथं उभा राहू, अगदी सिनेमातल्या सीनसारखा मला हा सीन दिसला आणि त्याची मला खूप गंमत वाटली. म्हणजे कधी जिन्यात उभा राहून फोटो काढायचा, कधी एवढ्या लांबून त्याला सांगता येत नव्हतं कारण बेंडबाजाचा वगैरे आवाज भरपूर होता. कधी जिन्यात असायचा, कधी ह्याच्यावर वरती जायचा माडीवर, कधी खाली उतरायचा, परत जिन्यात जायचा. हे बघताना मला खूप गंमत वाटली. तर धन्यवाद.